नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण यशवंत नगर या ठिकाणी आहोत. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक असणाऱ्या वंदनीय ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठान या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणी काही स्टॉलचं आयोजन केलेलं आहे. जे या ठिकाणी आयोजक आहे, आपण त्यांच्याकडे लवकर ती माहिती जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार. आता आपण वंदनीय ताई आपटे प्रतिष्ठान या ठिकाणी आहोत. या ठिकाणी काही प्रदर्शन आणि स्टॉलसुद्धा लावलेले दिसत आहेत. तर नक्की आपण काय माहिती सांगाल? प्रथम आपली ओळख सांगावी. मी सौ अर्चना राजेंद्र काटे, वंदनीय ताई आपटेमध्ये राष्ट्रसेविका समितीमध्ये मी सेविका आहे आणि उद्योग प्रमुख म्हणून मी इथे काम करते. दरवर्षी आम्ही वर्षातनं 2च वेळा लावायचो प्रदर्शन, पण काही महिलांनी आम्हाला असं सुचवलं की तुम्ही फक्त वर्षातून 2 वेळा लावता, तर तुम्ही निदान 2 महिन्यातनं एकदा तरी आम्हाला संधी द्यावी. म्हणून आम्ही यावर्षीपासून असं ठरवलं आहे की प्रत्येक वेळी संक्रांत आली आहे तर संक्रांतीसाठी, नंतर गणपती आले, दिवाळी, असं आम्ही 2-2 महिन्यांनी प्रदर्शन लावण्याचं ठरवलेलं आहे. बरं, तर या ठिकाणी साधारण किती स्टॉल असतील आणि किती वेळ किती असणार आहे? आत्ता आपल्या इथे एकूण 20 स्टॉल आहेत आणि 3 ते 9, दुपारी 3 ते संध्याकाळी 9पर्यंत आपण 2च दिवस ठेवतो आणि महिलांच्या आग्रहास्तव शनिवार रविवार असे आम्ही ठरवलेले आहेत. म्हणजे आज 10 तारीख, 10 जानेवारी आणि उद्या 11 जानेवारी 9 वाजेपर्यंत. हो, आणि महिलांचे स्टॉल लावतो. पण यावर्षी एक गृहस्थ आले, ते म्हटले की आमच्यासाठी सुद्धा एखादा स्टॉल दिला तर आम्ही यावर्षी हा असा बदल केलेला आहे की आपल्या इथे एक जेंट्स त्यांनी इथे स्टॉल लावलेला आहे. आणि धन्यवाद. थँक्यू. मॅडम नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी आपण एक स्टॉल लावलेला आहे. नक्की कोणता स्टॉल आहे, काय ओळख सांगाल आपली? मी सौ स्नेहा कोटे आणि माझं इथे रामाज कलेक्शन म्हणून ब्रँड आहे आणि माझं हे 4थं स्टॉल आहे. आणि मागच्या वेळेला आम्ही विनंती केली होती मॅडमला आणि त्याप्रमाणे त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन वर्षातून 4 वेळेला घेणार असं आम्हाला प्रॉमिस केलं आहे. आणि भयंकर सुंदर आयोजन महिलांसाठी. आणि अगदी मी तर नवीनच होते, म्हणजे मलाच या बिझनेसला 2 वर्ष झाली. साधारण 3 वाजल्यापासून आता 6:30 वाजले. साधारण आपल्याकडे किती फायदा झाला किंवा किती रक्कम जमली असेल, किती विक्री झाली? थोडक्यात विक्री म्हणजे भरपूर झाली. आणि आता कसं असतं, बघायला येतात आणि मग संध्याकाळी 7 नंतर वगैरे पुन्हा ते खरेदी करायला येतात आणि उरलेले उद्या येतात. रिस्पॉन्स अत्यंत सुंदर असतो. म्हणजे मला तर अगदी प्रत्येक वेळेला छानच रिस्पॉन्स मिळालेला आहे. ओके मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. मॅडम नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण या ठिकाणी एक स्टॉल लावलेला आहे. नक्की काय आहे आपल्याकडे विक्रीसाठी आणि कसा प्रतिसाद कसा आहे, ओळख सांगावी आपली? ओके. मी अरुणा कुलकर्णी, हे माझे मिस्टर रवींद्र कुलकर्णी आणि हा माझा मुलगा योगेश कुलकर्णी. आम्ही इथे उगम ॲस्ट्रो वास्तू या नावाने स्टॉल लावलेला आहे. यामध्ये आम्ही ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तू परीक्षण हे दोन्ही ऑरा स्कॅनरद्वारे करतो. आणि तसंच दुसरं म्हणजे DMIT टेस्ट आम्ही कंडक्ट करतो. या टेस्टद्वारे तुमचे इनबॉर्न टॅलेंट्स काय आहेत, जन्मतः कोणती कौशल्य तुमच्यामध्ये आहे हे तुम्हाला माहिती पडतं. आणि ही टेस्ट तुम्ही 2 वर्षाच्या मुलापासून 70 वर्षाच्या माणसापर्यंत कोणाचीही करू शकता. ओके मॅडम, धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. ओळख सांगावी आपली? मी योगेश प्रकाश वैद्य. माझं फुलांकृत नावाचं टी शर्ट प्रिंटिंगचं, कस्टमाइज टी शर्ट प्रिंटिंगचं बिझनेस आहे तळेगावमध्ये. स्वतःची प्रिंटिंग आहे आणि सगळ्या कुठल्याही टाईपच्या टी शर्ट्सवर मी प्रिंट करून देतो. म्हणजे हे मराठी टाईपचं प्रिंटिंग आहे. इथे ताई आपटे प्रतिष्ठाननी हे एक्झिबिशन लावलेलं आहे. ते खूपच छान आहे. म्हणजे सगळं मी पहिल्यांदा प्रतिसाद कसा आहे या ठिकाणी? चांगलाच प्रतिसाद आहे. खूपच म्हणजे भरपूर कस्टमर्स येत आहेत, चांगली खरेदी करतायत. अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. शिवाय यांनी सोयी खूप छान केल्या. म्हणजे लाईटिंगची सोय आहे. शिवाय प्रत्येकाला असं तारा वगैरे लावून दिलेल्या आहेत, त्यामुळे हँगिंगला वगैरे चांगलं पडतं. सगळं मला डिस्प्लेला चांगलं पडतं पूर्ण. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद. मॅडम नमस्कार. नमस्कार. आता आपण वंदनीय ताई आपटे प्रतिष्ठान या ठिकाणी आहोत. आपण या ठिकाणी एक स्टॉल लावलेला आहे. तर नक्की आपण काय माहिती सांगाल? आमचं ॲक्च्युली क्लिनिक आहे, आयुर्वेदिक वेणुगोपाळ आयुर्वेदिक क्लिनिक आहे. त्याच्यामध्ये पंचकर्म सेंटर आहे आणि पद्मवेदा म्हणून आयुर्वेदिक ब्रँड आम्ही त्याच्यामध्ये ओपन केलेला आहे. तर आपले सगळे प्रोडक्ट्स आयुर्वेदिक आहे. नक्की व्हिजिट करा. 11th and 10th आपलं एक्झिबिशन. बरं, या ठिकाणचं नियोजन कसं आहे, काय सांगाल आपण? खूप चांगल्या पद्धतीने अरेंज केलेलं आहे. टेबलसुद्धा आम्हाला जेवढी रिक्वायरमेंट होती तेवढं छान प्रोव्हाइड केलेलं आहे. इवन फूड स्टॉलसुद्धा आहे, त्यामुळे आम्हाला तो
पण एक सपोर्ट आहे आणि वॉटर फॅसिलिटीज वगैरे सगळं व्यवस्थित आहे. ओके मॅडम, धन्यवाद. थँक्यू. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. आत्ता आपण वंदनीय ताई आपटे प्रतिष्ठान या ठिकाणी आहोत. तर या ठिकाणी खूप छान नियोजन दिसतंय. तर काय माहिती आपण काय सांगाल? जेव्हा माहिती भेटते प्रदर्शनीची तेव्हा मी प्रत्येक प्रदर्शनीला भेट देत असते आणि प्रत्येक वेळा नवीन नवीन स्टॉल्स आणि नवीन नवीन सुविधा, इथे बऱ्याचशा महिला मंडळ आहेत ज्यांचे हातकाम जे आहे ते बघण्यात येतं आणि ते हातकामानिमित्त महिला स्वतःचा व्यवसाय देखील कशा पुढे वाढवत आहेत, स्वतःच्या पायावर कशा उभ्या आहेत, आपल्या घराच्या कामगिरी वेळ काढून देखील ते एवढे सुंदर सुंदर त्यांचे प्रोडक्ट्स आहेत आणि ते खरंच प्रशंसनीय आहेत प्रोडक्ट्स. आणि मी तर म्हणेन की जितके लोकांना येऊ शकतात, ही प्रदर्शनी बघू शकतात आणि इथलं जे नियोजन आहे ते खूपच छान आहे. आणि आत्ताच्या ह्या प्रदर्शनीमध्ये स्टॉल्स बरेच वाढलेले आहेत, नवीन नवीन अजून प्रोडक्ट्स ॲड झालेले आहेत इथे आणि सगळ्या महिला मंडळांनी ह्याचा डेफिनेटली फायदा घ्यावा, उपयोग घ्यावा. आणि अजून एक गोष्ट मला म्हणायची वाटते की अर्चनाताईंना मी म्हणेन की खूप छान नियोजन केलेलं आहे इथे आणि महिलांना तसं प्रोत्साहन पण बरंच भेटलेलं आहे आणि ह्याच्या पुढे देखील अशी प्रदर्शनं ह्यांनी नियमित करावी ही मी विनंती करते त्यांना. धन्यवाद. ओके मॅडम, धन्यवाद. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? मी प्रिया विठ्ठल सप्रे. बरं स्वेट हां बरं, आज या ठिकाणी आपण कोणता स्टॉल लावला आहे? या ठिकाणी मी स्वेटर्सचा स्टॉल लावलेला आहे. 2 सुयांवरती हातावरती विणते बरं स्वेटर्सचा आहे आणि 1 सुयांवरचं क्रोशियाचं पण आहे. बरं, आता हे किती वर्षापर्यंत आहे? आणि साधारणतः न्यूबॉर्न बेबीपासून 2 वर्षापर्यंतचे आहेत. बरं आणि आम्ही ऑर्डर दिल्यानंतर तसंही करून देतो. बरं, राहिलं कुठे आता आपण? मी पंचवटी कॉलनीमध्ये आहे, बालविकास शाळेच्या तिथे. बरं, कसा आहे प्रतिसाद, कसा आहे या ठिकाणी नागरिकांचा? आत्ता आजच पहिला दिवस असल्यामुळे जरा आहे, 1-2 गोष्टी गेलेल्या आहेत स्टॉलवरच्या. माझ्या 1-2 वस्तू गेलेल्या आहेत आणि मी गेली 2-3 वर्ष स्टॉल लावते पण मला प्रतिसाद चांगला आहे तसा. ओके मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. मॅडम नमस्कार. नमस्कार. आता आपण या ठिकाणी एक खाद्यपदार्थांचा स्टॉल लावलेला आहे, तर नक्की काय माहिती सांगाल? प्रथमतः आपली ओळख सांगावी. माझं नाव पौर्णिमा चौधरी. मी राहते कडलकर कॉलनीत. बरं माझं आहे गृह उद्योगातर्फे सगळं स्नॅक्सचं चालतं. बरं आणि महाराष्ट्रीयन खाऊन खाऊन कधीतरी लोक कंटाळतात, म्हणून थोडीशी गुजराती टेस्ट आली पाहिजे त्या हिशोबाने मी हे गृह उद्योगात हा नवीन माझा उपक्रम चालू केला आहे. बरं, तर हे जे प्रोडक्ट तुम्ही घरी बनवले आहे का कुठून आणताय असं काय? गृह उद्योग गुजरात. गुजरात. आधी मी तिकडं होते ना आणि मग मी इकडं हे. साधारण तळेगावात येऊन किती वर्ष झाले आपल्याला? आम्हाला झाले 10 वर्ष झाले, पण मी आत्ता चालू केलं आहे. हा माझा दुसराच अनुभव आहे. ओके मॅडम, धन्यवाद. थँक्यू. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? मी सौ प्रतिमा चेतन कुलकर्णी. बरं, आता या ठिकाणी आपण एक स्टॉल लावलेला आहे, काय नक्की आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये हे ज्या पर्स आहेत याच्यामध्ये आपण स्लँग बॅग्स ज्या म्हणतो, रोटी कव्हर आहेत, त्याच्यानंतर छोट्या पर्स आहेत आणि या इतर मोठ्या पर्स आहेत, छोट्या पिशव्या आहेत, काही या शिवलेल्या आहेत. त्या बाजारात आपण ज्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरतो त्याच्याऐवजी कापडी पिशवी जी आपल्या पर्समध्ये इझिली बसू शकेल, तर इथे आपण ह्याचा म्हणजे वरती उद्योग आहे विभाग, त्याच्यामध्ये अर्चनाताई काटे म्हणून आहेत, त्या इथे उद्योग विभाग प्रमुख म्हणून काम करतात. तर ज्या घर बसल्या महिला असतात तर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण इथं वरती मशीन्स घेतलेल्या आहेत. तर महिलांना एक उत्तम रोजगार मिळण्यासाठी आपण एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या ठिकाणी काही महिलांना जर रोजगार हवा असेल तर आपण तो उपलब्ध करून देऊ शकतात. नक्कीच. या ठिकाणी यायचं असेल तर कसं यायचं, थोडं काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तुम्ही जेव्हा इकडे याल तेव्हा वरती कार्यालय 10 ते 6 एवढ्या वाजेपर्यंत असतं. या सौ प्रणोतीताई देशपांडे आहेत, तर त्यासुद्धा इथे अवेलेबल असतील. तुम्हाला कोणाला इथे यायचं असेल तर त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकता. ओके मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. मॅडम काय सांगाल? आपण या ठिकाणी एक स्टॉल लावलेला आहे, याच्यामध्ये काही खाद्यपदार्थ दिसतात आहे, तर काय माहिती सांगाल? आपली ओळख सांगावी. नमस्कार. मी नीलम नवनाथ भांगरे. मी वंदनीय ताई आपटे म्हणून कार्यकर्ता म्हणून इथे कार्यरत आहे. हे सर्व पदार्थ आपल्या इथे उद्योग विभागामध्ये तयार केले जातात. इथे लाडू आहे, बेसन लाडू आहे, तिळवडी आहे, शेंगदाणा लाडू,
ते बरं, हे जे पदार्थ आहेत हे इथंच बनलेले आहेत? हो, हे इथेच बनवले जातात. बरं. अपर्णाताई कुलकर्णी हे पदार्थ इथे बनवतात आणि महिलांसाठी आपण इथे रोजगार उपलब्ध करून दिला जातो आणि हे इथे बनवले पदार्थ हे आपल्या इथे स्टॉलवर विकले जातात. बरं, अनेक महिला म्हणतात आम्हाला घरगुती काही काम मिळेल का? हो. तर या ठिकाणी काही काम त्यांना उपलब्ध होऊ शकतं? ह्या माध्यमातून हे जे बनवण्यासाठी जे महिला लागतात तर ह्या माध्यमातून आपण त्या महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. साधारण आपल्याकडे आता किती महिला आहेत जे हे काही पदार्थ किंवा काही वस्तू बनवतात? जसे पदार्थ असतात त्यानुसार आपण महिलांना रोजगार देऊन महिला बोलवल्या जातात आणि त्यानुसार काम दिलं जातं. बरं, तर एक नुकतीच दिवाळी होऊन गेली, त्याच्यामुळे साधारण किती महिलांना रोजगार मिळाला काय सांगू शकता? साधारण 7 महिलांना 8-9 महिलांना रोजगार दिला जातो त्यावेळेस जसे इथे बनवले जातात. म्हणजे जसे सिजनेबल असेल त्याप्रमाणे हो, इथं seasonable रोजगार मिळू असेल शकतो. तसे दिवाळी उन्हाळी पदार्थ इथे बनवले जातात तसे. ओके मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. मॅडम नमस्कार, काय ओळख सांगाल आपली? नमस्कार, मी अनुजा व्याघ्र. मी वंदनीय ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठानमध्ये पहिल्यांदाच स्टॉल लावला आहे, पण मला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि इथे एकमेकांना सपोर्ट पण खूप छान केला जातो आहे. सगळी सोय पण खूप सुंदर करून दिली आहे आणि काटे मॅडमनी खूप जातीने लक्ष घालून सगळं अरेंज करून दिलेलं आहे. बरं, आपल्याकडे काय वेगळे पदार्थ आहे? म्हणजे हे घरगुती आहेत का आपलं स्टॉल वगैरे कुठे नाही, दुकान आहे? घरगुतीच आहे. ॲक्च्युली माझे हँडमेड प्रोडक्ट्स आहेत, सेंटेड कॅन्डल्स आणि हँडमेड किचेन्स, चॉकलेट्स वगैरे. पण यावेळेस मी पाणीपुरीचा स्टॉल लावला आहे आणि आपल्याकडे आत्ता सध्या दहीपुरी, पाणीपुरी, शेवपुरी आणि हँडमेड चॉकलेट्स मिळतात. बरं, साधारण प्रतिसाद कसा आहे नागरिकांचा या ठिकाणी? प्रचंड चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढा मिळेल, पण खूपच छान प्रतिसाद आहे. ओके मॅडम, धन्यवाद. थँक्यू.